नमस्कार, मी अमोल धर्माधिकारी. लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. पुणे जिल्ह्यात त्याचबरोबर नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. खास करून पुणे जिल्ह्यामध्ये या बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. खेड, राजगुरुनगर, जुन्नर अशा भागांमध्ये बिबट्यांनी आता मानवी जीवनावर सुद्धा हल्ले करायला सुरुवात केलेली आहे. काही दिवसांपूर्वी आपण पाहतोय की जुन्नरमध्येच एका मुलावर सुद्धा बिबट्याने हल्ला केलेला होता. एका मुलीचा सुद्धा यामध्ये मृत्यू झालेला होता. अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत आणि दुसरीकडे आता मानवी वस्तींमध्ये सुद्धा बिबट्यांचा वावर हा वाढू लागलेला आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये सातत्याने या बिबट्यांची संख्या आता वाढू लागलेली आहे आणि त्यामुळे वन विभागाने आता महत्वाची पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. आज वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पुणे वन विभागामध्ये एक बैठक पार पडली. जी बैठक पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर विभागातली होती आणि या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत असताना काही महत्वाचे निर्णय आहेत ते घेण्यात आलेले आहेत, जेणेकरून या बिबट्यांवर नियंत्रण आणण्यात येईल. त्यांची जी दहशत आहे ती कमी करण्यात येईल. याबाबतचे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. सुरुवातीचा एक निर्णय आपण सांगूया की या बिबट्या जे मानवी वस्तीमध्ये शिरतायत तर असे काही लोकेशन ट्रेस केले जाणार आहेत जिथं या बिबट्यांचा वावर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तिथं जे AI कॅमेरे आहेत ते सुद्धा लावले जाणार आहेत, जेणेकरून वन विभाग या कॅमेऱ्यांद्वारे या बिबट्यांवरती नजर ठेवेल आणि दुसरीकडे सायरन सुद्धा लावले जाणार आहेत आणि त्यामुळे मानवी वस्तीमध्ये जर बिबट्यांनी एंट्री केली तर तिथं हा सायरन वाजेल आणि तिथले जे स्थानिक नागरिक असणार आहेत ते सावध होतील. त्याचबरोबर वन विभाग सुद्धा सावध होईल. अशा पद्धतीचा हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. दुसरीकडे आतापर्यंत आपण पाहतो की पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 200 पिंजरे होते जे या बिबट्यांना कैद करण्यासाठी वापरले जात होते, त्यांना ठेवण्यासाठी वापरले जात होते. मात्र याची सुद्धा संख्या आता वाढवण्यात येणार आहे आणि जवळपास 1000हून अधिक पिंजरे आहेत ते आता पुणे जिल्ह्यातल्या जिथं जिथं या बिबट्यांचे हॉटस्पॉट आहेत तिथं ठेवले जाणार आहेत, जेणेकरून हे बिबटे जे आहेत ते मानवी वस्तीमध्ये शिरणार नाही किंवा मानवी जीवांवर हल्ला करणार नाहीत. अशा पद्धतीचे हे नियोजन करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे सातत्याने वन विभागामध्ये जी आर्थिक पैसे हवे आहेत ते कमी पडत आहेत आणि त्यामुळे या बिबट्यांच्या संरक्षणासाठी किंवा त्यांच्यावरती उपाययोजना करण्यासाठी, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जवळपास 11 कोटी रुपये सुद्धा आता निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, ज्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची वाढ केली जाणार आहे. ज्या ज्या सुविधा आहेत, भौतिक सुविधा आहेत त्या सुद्धा केल्या जाणार आहेत. AI कॅमेरे बसवले जाणार आहेत. पिंजरे हे सुद्धा वाढवले जाणार आहेत. यासाठी हा निधींचा वापर हा सुद्धा केला जाईल. दुसरीकडे एक महत्वाचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय कशा पद्धतीने अंमलात आणला जाईल हे पाहणं महत्वाचं आहे. तो म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जंगलांमध्ये या बिबट्यांचा वावर आहे त्या जंगलांमध्ये आपण पाहतो की हे जे बिबटे आहेत ते शेतकऱ्यांची जनावरं खातात, त्यांच्यावरती हल्ला करतात. त्याच्यामध्ये कुत्रे आहेत, शेळ्या, मेंढ्या, गायी, वासरू याच्यावर ते हल्ले करतायत आणि त्यामुळे हे हल्ले रोखण्यासाठी आता वन विभागाकडून एक नवीन शक्कल लढवली जात आहे. ती म्हणजे ज्या शेळ्या आणि मेंढ्या आहेत त्याच वन विभाग खरेदी करणार आणि त्या जंगलामध्ये सोडणार जिथं या बिबट्यांचा वावर असेल आणि त्यामुळे बिबट्यांना सुद्धा हे खाद्य आहे ते मिळेल आणि ते मानवी वस्तीमध्ये शिरणार नाही. अशा पद्धतीचा एक नवीन खरं तर उपाय आहे तो काढला जातोय. मात्र तो कितपत यशस्वी होईल हे 6 महिन्यांमध्ये कळेल असं सुद्धा गणेश नाईक यांनी म्हटलेलं आहे. या शेळ्या मेंढ्या ज्या जंगलामध्ये सोडल्या जातील त्यांना एक विशिष्ट असं जी लोगो असणार आहे, जी खून असणार आहे, जेणेकरून या शेळ्या मेंढ्या या बिबट्यासाठी जंगलामध्ये सोडलेल्या आहेत अशा पद्धतीचा संदेश हा नागरिकांपर्यंत जाईल, तिथल्या गावकऱ्यांपर्यंत जाईल. अशी सुद्धा उपाययोजना केली जाणार आहे. पण काही यावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत की या शेळ्या आणि मेंढ्या हे यांच्यावरती मानव त्यांना खाणार नाही किंवा त्यांना पकडून त्यांची हत्या करणार नाही असा सुद्धा प्रश्न आहे आणि त्यामुळे या सगळ्या शेळ्या मेंढ्या ज्या बिबट्यांच्या जंगलांमध्ये जिथं बिबट्यांचं अधिवास असणार आहे त्या ठिकाणी सोडल्या जातील. तिथं ते कशा पद्धतीने ठेवल्या जातील, त्यांना योग्य पद्धतीने बिबट्याच त्या शेळ्या मेंढ्या खातील याची कुठलीही शाश्वती नाहीये. पण हा एक प्रयोग आहे तो वन विभागाकडून केला जाणार आहे, जेणेकरून हे बिबट्या हे मानवी वस्तीमध्ये शिरणार नाही किंवा तिथं ते जाणार नाहीत अशा पद्धतीच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. कारण याला एक दुसरं कारण सुद्धा गणेश नाईकांनी जोडलेलं आहे, ते म्हणजे जर एखाद्या बिबट्याने मानवी वस्तीवर हल्ला केला किंवा मानवी जीवावर हल्ला केला
ज्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्याला जवळपास सुरुवातीला 10 लाख रुपये, नंतर 15 लाख रुपये दिले जातात. असे जवळपास 25 लाख रुपये दिले जातात. आणि तेच पैसे जर शेळ्या आणि मेंढ्या खरेदी करण्यात गेले तर ते अतिशय योग्य ठरेल, जेणेकरून जी मानवहानी आहे ती सुद्धा याच्यामध्ये होणार नाही, असं एक वन विभागाचं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टीने ही एक उपाययोजना आहे ती केली जाणार आहे. दुसरं एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये जिथं या बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे, सर्वाधिक हल्ले सुद्धा बिबट्यांनी याच जुन्नरच्या विभागामध्ये केलेले आहेत, तिथं सुद्धा आता नसबंदी या बिबट्यांची केली जाणार आहे. केंद्र सरकारकडून नुकतीच याला परवानगी मिळालेली आहे आणि त्याची लवकरच अंमलबजावणी सुद्धा केली जाईल असं वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलेलं आहे. त्यासाठी विशिष्ट उपाययोजना सुद्धा राबवल्या जाणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोपर्टी जी प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे तिचा वापर करून या बिबट्यांचे जे फिमेल बिबटे असणार आहेत त्यांच्यावरती ही नसबंदी केली जाणार आहे, जेणेकरून ही बिबट्यांची जी वाढती संख्या आहे ती नियंत्रणात आणण्यात येईल अशा पद्धतीच्या उपाययोजना आहेत. आणि त्यामुळे यापुढे या सगळ्या उपाययोजना करत असताना त्याचा कितपत प्रभाव पडतो किंवा त्याचा फायदा कितपत होतो हे 6 महिन्यांमध्ये पाहिलं जाईल असं सुद्धा गणेश नाईक यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे पुणे जिल्हा, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक या भागांमध्ये जो काही बिबट्याचा वावर सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे, ऊसाच्या शेतामधून हे बिबटे आता मानवी वस्तीमध्ये शिरू लागलेले आहेत. आणि त्यामुळे याच्यावर उपाय करण्यासाठी, या बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी, त्याचबरोबर या बिबट्यांवर नसबंदी करण्यासाठी हा सगळ्यात महत्वाचे निर्णय आज हे घेण्यात आलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे AI कॅमेरे सुद्धा बसवले जाणार आहेत. आणि त्यामुळे आता या पुढील काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे की या सगळ्या उपाययोजना वन विभागाने केल्यानंतर खरंच ही बिबट्यांची दहशत कमी होतीये का ती आणखीन वाढणार आहेत. बिबट्या या मानवी वस्तीमध्ये शिरून हे जे हल्ले आहेत ते सुरूच ठेवणार आहेत, हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. या सगळ्या अनुषंगाने महत्वाची बैठक पुण्यामध्ये पार पडलेली आहेत आणि त्याच्यामध्ये हे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.